हॅलो फ्रेंड्स, मी स्नेहल आज काय खासमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। तर आज मी इथे बनवणार आहे वांग्याचं भरीत। तर वांग्याच्या भरीतसाठी आपण काय काय घेतले ते साहित्य। तर मी इथे घेतले सुकं खोबरं, लसूण, आलं, 3 कांदे मी इथे उभे चिरून घेतलेत आणि 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात। 1 कांदा मी बारीक कापून घेतलेला आहे, बारीक चिरून घेतला 1 कांदा। तर आता ना ही वांगी मी ही वाली घेतली, तुम्हाला दुसरी भेटली दुसरी पण चालतील असं काय नाही। तर बटाटा आम्हाला आवडतं म्हणून आम्ही टाकतोय, तुम्हाला नसेल टाकायचं तर तुम्ही नाही टाकलं तरी छान लागतं वांग्याचं भरीत। ठीक आहे, रेसिपीला सुरुवात करूया। तर आता कढई आपण गरम करून घेऊया। पहिले आपण ना त्याच्यामध्ये खोबरं जे आपण सुकं खोबरं जे आपण घेतलं ना कापून ते आपण भाजून घेणार आहे। तर आपण पहिले 2 टेबलस्पून ऑइल घेतले, त्याच्यात आपण खोबरं भाजून घेऊया। अर्धी वाटी खोबरं आपण इथे घेतलंय। आता आपलं खोबरं भाजून झालंय, आता आपण त्याच याच्यामध्ये कांदा पण भाजू। आता आपलं खोबरं भाजून झालंय, तर आता आपण कांदा टाकून घेतला तेलामध्ये, छानपैकी भाजूया आपण कांदा पण। खोबरं आपण भाजून 1 टीस्पून मी बडीशेप पण घेतले भाजायला, कांद्यावरतीच घेऊया। आता आपण ना तीळ पण टाकणार आहोत त्याच्यातच, कांदे जे भाजतो ज्यात आपण बडीशेप टाकली त्यातच आपण तीळ टाकून घेऊया। 1 टेबलस्पून 2 टेबलस्पून आपण घेतले, 2 टेबलस्पून आपण तीळ घेतलेत। आता आपण ना ह्याच्यामध्ये जो लसूण जो घेतलाय तो पण आपण ह्याच्यातच टाकून घेऊया। आलं आपण घेतले ते पण त्यातच भाजून घेऊया। मिरची आता बघा आपलं ना लसूण टाकलं आपण, आता आपलं भाजलंय झालेलं आहे। आता आपण हे प्लेट मध्ये काढून घेऊया आणि याचं आपल्याला वाटण वाटायचंय मिक्सर मध्ये। तर आपण वांगी आणि बटाटे कापून घेतलीत, 1-2 वांगी माझी खराब निघाली तर मग मी असे कापून टाकली ती, आणि ही बाकी अशी कापायची आपल्याला 4 भाग करायचे त्याचे मधून। तर मी 2 बटाटे असे कापले, हे बघा। तर आता आपण पुढची तयारी करूया। तर आता आपण हे जे खोबरं भाजून घेतलंय ते आणि हा जो कांदा भाजून घेतला आणि मिरची हे आपण मिक्सर मध्ये वाटून घेऊया। तर आता आपलं ना वाटून झालेलं आहे मिक्सर मध्ये, जे आपण चटणी बनवली म्हणजे वाटण जे आपलं आहे ते। पण आपण ना ते कच्चं नाही ठेवणार आहे, आपण परतून घ्यायचं आहे आपल्याला। तर कढई ठेवूया, त्याच्यात आता आपण कढई गरम केले, 1 टेबलस्पून तेल टाकलंय आपण त्याच्यात। आपण तेल टाकून घेतलंय, आता आपण राई टाकूया। आता तुमच्या राई टाकली, आता आपलं राई टाकून झालेली आहे। आपण थोडासा तो 2 टेबलस्पून कांदा ठेवलेला बारीक कापून तो टाकूया। राई छान तडतडून घ्यायची, जर राई कच्ची राहिली तर कडू कडू लागते मग परत। बरेच लोकांच्या जेवणात मी बघितलं राई कच्चीच असते आणि मग ती कडू टेस्ट देते। तर मस्त आता आपला कांदा परतून घेऊया। आता आपला मसाले टाकून घेऊया। तर अर्धा टीस्पून मी आगरी मसाला घेतलाय, 1/2 चमचा आपण हळद घेतले, 1 टीस्पून आपण गरम मसाला घेतलाय। आता जे आपण खोबरं वाटून घेतलेलं खोबरं आणि कांदा तो आपण ह्याच्यात परतून घेऊया। तर इथे मी 1 टीस्पून मीठ आणि 1 टीस्पून साखर ऍड केले। तर आता हे वाटण आपलं परतून झालेलं आहे, तर ताटात काढून थंड करून घेतलं मी
आणि ते वांग्यांमध्ये आता भरूया आपण थंड झालेलं वाटण. म्हणजे जी पेस्ट आपण बनवलेली ती अशी वांग्यामध्ये भरायचे आणि जे तुकडे तुकडेच आहेत म्हणजे बटाट वगैरे ते वरनं सोडणार आपण. तर आता ना आपण कढईत तेल टाकून घेऊया. आपण वांगी भरलेली आहेत 2 टेबलस्पूनच्या वर. आता आपण ना 1 टीस्पून राई टाकूया. राई घेतली. आता आपण ना अर्धा टीस्पून हळद टाकूया. आणि जी वांगी आपण भरलेली आहेत ती आपण सोडूया. मी मीठ आणि साखर टाकलेली मगाशी, चांगलं विसरले मी. अर्धा टीस्पून मी मीठ टाकलं आणि अर्धा टीस्पून साखर टाकली या वाटणामध्ये. म्हणजे ह्या जे पेस्ट आहे ना याचं. आता वांगी आपण ना पालथून घेतली. परत आपण झाकण देऊन ठेवूया. बघा आता आपण ना झाकण उघडून बघूया. बघा बटाट शिजलेलं आहे. वांग पण चेक केलं मी, शिजलेलं आहे. तर आता आपण ना जो मसाला शिल्लक राहिलेला, जो मसाला आपण वांग्यात भरला आणि त्यानंतर शिल्लक राहिलेला तो मसाला वरून टाकून घेऊया आणि वांगी खालीवर करूया, मिक्स करूया चांगली, म्हणजे मसाला शिजेल तो. परत आपण झाकण देऊन ठेवणार आहोत. झाकणावर तुम्ही असं पाणी ठेवलं तरी चालेल आणि गॅस एकदम स्लो ठेवायचा, नाही तर करपतील वांगी. आता मस्त आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. भाकरीबरोबर मी सर्व केलं आणि बाजूला कांदा ठेवलेला आहे. तर तुम्हाला जर रेसिपी आवडली तर तुम्ही पण नक्की बनवून बघा. आणि अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, रेसिपीला शेअर करा. बाय बाय.